नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत चव्हाण, वालचंद महाविद्यालय सोलापूर। आज आपल्यासमोर विषय घेऊन येतो आहे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण। या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये आणि पुरोगामी आधुनिक विचारांचा अशा प्रकारचा हा जो काही महाराष्ट्र बनला आहे, त्यामध्ये यशवंतराव चव्हाणांनी दिलेलं अमूल्य अशा प्रकारचं जे काही योगदान आहे, ते योगदान आपल्यापुढे मांडण्याचा प्रयत्न मी आजच्या दिवशी करणार आहे। यशवंतराव चव्हाण यांचा जन्म पूर्वीच्या सातारा व सध्याच्या सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील देवराष्ट्र या गावी 12 मार्च 1913 रोजी विठाबाई व बळवंतराव यांच्या पोटी झाला। यशवंतराव 4 वर्षाचे होते तेव्हाच त्यांच्या वडिलांचं प्लेगच्या आजारात, प्लेगच्या साथीमध्ये निधन झालं। त्यानंतर विठाबाई आपल्या 3 मुलांना घेऊन आपल्या माहेरी गेली। देवराष्ट्र हे गाव निसर्गसंपन्न अशा प्रकारचं, यशवंतरावांच्या आयुष्यामध्ये जी निसर्गाविषयीची ओढ आपल्याला पाहायला मिळते, निसर्गप्रेम पाहायला मिळतं, हे त्यांच्या लहानपणी त्यांच्यावर जे काही संस्कार निसर्गाच्या सानिध्यामध्ये झाले, घडून आले, त्याचेच परिणाम होते असं आपल्याला दिसून येतं। आपल्या मुलांनी शिक्षण शिकावं, मोठं व्हावं असं त्यांना वाटत होतं। 4थी पर्यंत शिक्षण यशवंतरावांचं देवराष्ट्र येथेच झालं। त्यानंतर त्यांच्या मोठ्या भावांना मात्र यशवंतरावांनी इंग्रजी शिक्षण प्राप्त करावं असं वाटत होतं आणि म्हणून ते कराड या ठिकाणी आले। कराड टिळक हायस्कूलमध्ये त्यांनी शिक्षण सुरू केलं आणि तिथे शिक्षण घेत असतानाच महात्मा गांधींनी पुकारलेल्या कायदेभंग चळवळीमध्ये ते सामील झाले। कायदेभंग चळवळीत सामील झाल्यानंतर ध्वजवंदन करण्यासाठी ध्वजवंदनाच्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला म्हणून यशवंतरावांना 18 महिन्यांची शिक्षा झाली आणि 18 महिन्यांची शिक्षा ही केवळ 10वीच्या वर्गात असताना, म्हणजे वय वर्ष अतिशय लहान असलेलं, या वयामध्ये यशवंतरावांनी 18 महिन्यांची शिक्षा भोगली। त्यानंतर कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये ते गेले आणि तिथून त्यांनी BA ची पदवी प्राप्त केली। पुणे येथून लॉ कॉलेजमधून त्यांनी LLB ची पदवी प्राप्त केली। दरम्यानच्या या सगळ्या कालखंडामध्ये 1942 साली ज्या वेळेला मोठ्या प्रमाणावर असहकाराचं भारत छोडो आंदोलन, चले जाओ आंदोलन चालू झालेलं होतं, या आंदोलनामध्ये यशवंतरावांनी भाग घेतला। त्याही वेळेला त्यांना मोठी शिक्षा प्राप्त झाली। या सगळ्या शिक्षा उपभोगत असताना खरं तर ज्या वेळेला तरुण वय, अतिशय लहान वयामध्ये त्यांना कायदेभंग चळवळीत सहभागी झाल्याबद्दल शिक्षा झालेली होती आणि तुरुंगामध्ये ते ज्या वेळेला होते त्यावेळेला अनेक मोठमोठ्या लोकांच्या सोबतीत त्यांनी तुरुंगवासामध्ये अनेक नवीन गोष्टी शिकल्या। म्हणजे कायदेभंग चळवळीच्या काळात असो किंवा चले जाव चळवळीच्या काळात असो, जेव्हा तुरुंगवास झाला त्या तुरुंगवासाच्या कालखंडाच्या दरम्यान अनेक राष्ट्रीय नेत्यांच्या बरोबर त्यांचा संपर्क आला। समाजवाद, साम्यवाद, त्याचबरोबर रॉयवाद आणि रॉयचं जीवन चरित्र आणि त्यांचं एकूण तत्वज्ञान, या सगळ्या गोष्टींचा मोठा पगडा हा यशवंतरावांवर या कालखंडामध्ये पडलेला आपल्याला पाहायला मिळतो। 1940 मध्ये ते LLB झाल्यानंतर त्यांच्या आईच्या आग्रहानुसार कराडला येऊन त्यांनी वकिलीचा व्यवसाय सुरू केला। याच काळामध्ये 1940 मध्ये ते सातारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बनले। 2 जून 1942 या दिवशी त्यांचा वेणुताईंशी विवाह झाला। वेणुताईंशी विवाह झाला आणि विवाह होऊन काही दिवस झालेले आहेत तोपर्यंत यशवंतरावांनी चले जाव आंदोलनामध्ये सहभाग घेतल्याबद्दल त्यांना तिथून भूमिगत व्हावं लागलं आणि ते भूमिगत झालेले असताना त्यांचा ठाव ठिकाणा पुसण्यासाठी म्हणून, शोधण्यासाठी म्हणून पोलिसांनी वेणुताईंना देखील 2 दिवस तुरुंगामध्ये ठेवलेलं होतं। म्हणजे नवविवाहित असणाऱ्या वेणुताईंना तुरुंगामध्ये जावं लागलेलं होतं। यशवंतरावांचे एक बंधू तुरुंगामध्ये होते। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये खरं तर विठाबाई या अशिक्षित जरी असल्या तरी आपल्या मुलाकडे, एकूण राष्ट्रीय चळवळीकडे पाहण्याची एक दृष्टी जी विठाबाईंच्याकडे होती, ती जेव्हा आपण पाहतो तेव्हा माझ्या आईने मला घडविलेलं आहे, मी माझ्या आईमुळे घडलेलो आहे, असं जे यशवंतराव म्हणतात त्यामध्ये किती तथ्य होतं हे आपल्या लक्षात येतं। म्हणजे हायस्कूलमध्ये असलेल्या यशवंतरावांना तुरुंगवास होत होता, शिक्षा होत होती, त्यावेळेला तर तू बरोबर असतील, तू चुकीचं काम केलेलं नसेल तर तुरुंगवास चुकविण्यासाठी तू ब्रिटिशांची माफी मागू नकोस असं म्हणणारी आई ही यशवंतरावांना मिळालेली होती आणि म्हणून यशवंतरावांच्या सारखं व्यक्तिमत्व हे घडत गेलं असं आपणास पाहावयास मिळतं। 1946 साली मुंबई विधिमंडळाच्या निवडणुकीत कराड मतदारसंघामधून
यशवंतराव विजयी झाले आणि गृह खात्याचे पार्लमेंटरी सेक्रेटरी म्हणून त्यांची नियुक्ती झाली. गृह खात्याचे पार्लमेंटरी सेक्रेटरी म्हणून काम करत असताना त्यांनी आपल्या कार्याचा उमटविला. त्याचा अजून पुढे आपण सविस्तर थोडासा उल्लेख करणार आहोत. 1948 मध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे चिटणीस म्हणून यशवंतरावांची निवड झाली. 1942 मध्ये मुंबई विधानसभेवर कराड मतदारसंघातून ते जेव्हा निवडून आलेले होते त्यावेळेलाच राज्याचे पुरवठा मंत्री म्हणून त्यांची नियुक्ती झालेली होती. म्हणजे गृह खात्याचे पार्लमेंटरी सेक्रेटरी, म्हणजे गृह खात्याचे पार्लमेंटरी सेक्रेटरी म्हणून काम केलं आणि त्यानंतर 1942 मध्ये निवडून आल्यानंतर त्यांनी पुरवठा मंत्री म्हणून मोरारजी देसाईंच्या मंत्रिमंडळामध्ये काम केलं. त्यानंतर पुढे त्यांच्या कामाची कार्याची पावती म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचं चिटणीसपद त्यांच्याकडे आलं आणि अशा पद्धतीने यशवंतराव एक 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 पायरी हे राजकारणामधील चढत गेले असं आपल्याला पाहायला मिळतं. परंतु हे सगळं होत असताना मात्र ग्रामीण भागाशी जोडली गेलेली आपली जी काही नाळ आहे ती नाळ मात्र यशवंतरावांची कधीही तुटली नाही हे आपल्या लक्षात येतं. यशवंतरावांचं व्यक्तिमत्व यासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे की यशवंतराव हे कायम बेरजेचं राजकारण करीत राहिले. त्यांनी कधीही वजाबाकीचं राजकारण केलं नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल केवळ त्यांच्या पक्षातील लोकांमध्येच नाही तर त्यांच्या पक्षाबाहेरील म्हणजे विरोधी पक्षातील लोकांच्या मनामध्ये सुद्धा यशवंतरावांच्या विषयी आदर असलेला आपल्याला पाहायला मिळतो. दरम्यानच्या कालखंडामध्ये मोरारजी देसाई यांना जेव्हा केंद्रात बोलविण्यात आलं आणि केंद्रात बोलविण्यात आल्यानंतर राज्य स्थापना जेव्हा चालू होती, राज्याची पुनर्रचना जेव्हा चालू होती त्यावेळेला गुजरात आणि महाराष्ट्र यांचं मिळून द्विभाषिक राज्य हे निर्माण करण्यात आलं. मोरारजी देसाई केंद्रामध्ये जात असताना पंडित जवाहरलाल नेहरूंना त्यांनी सांगितलं की महाराष्ट्राच्या राज्यकारभाराची धुरा ही यशवंतराव हेच चांगल्या रीतीने सांभाळू शकतील. हे सांगितल्यामुळे यशवंतराव हे द्वैभाषिक राज्याचे पहिले मुख्यमंत्री बनले. परंतु इथपर्यंतचा प्रवास काही सोपा नव्हता. अतिशय खडतर अशा प्रकारचा प्रवास यशवंतरावांनी केलेला होता. म्हणजे दरम्यानच्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये सुरू असलेली ब्राह्मणेतर चळवळ असेल, ब्राह्मणेतर चळवळीमध्ये त्यांनी सहभाग घेतला नाही. यशवंतराव त्यापासून दूर राहील. इतकंच नाही तर या आधीचं खेर मंत्रिमंडळ असेल म्हणजे बाळासाहेब खेरांचं मंत्रिमंडळ असेल किंवा मोरारजी देसाईंचं मंत्रिमंडळ असेल, या मंत्रिमंडळाचा चेहरा जो होता तो नागरी चेहरा होता, शहरी चेहरा होता. ग्रामीण भागामधील नेतृत्वाला त्याच्यामध्ये फारसा वाव हा नव्हता आणि म्हणून या मंत्रिमंडळामधील असणारे काँग्रेसमधील असणारे अनेक दिग्गज नेते मंडळी बाहेर पडले आणि बाहेर पडून त्यांनी शेतकरी कामगार पक्षाची स्थापना केली. त्यांनी शेतकरी कामगार पक्षाची स्थापना केलेली असताना या सगळ्या त्यांच्या मित्रमंडळींनी शेकापमध्ये यावं म्हणून खूप मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले. परंतु यशवंतरावांनी काँग्रेस पक्ष सोडला नाही, काँग्रेस पक्षावरील आपली निष्ठा सोडली नाही आणि यशवंतराव हे काँग्रेसमध्येच राहिले. सगळी ही मातब्बर मंडळी ग्रामीण भागामधून आलेली आणि ही सगळी मंडळी ज्यावेळेला काँग्रेसमधून बाहेर पडली आणि शेतकरी कामगार पक्ष त्यांनी स्थापन केला त्यावेळेला काँग्रेस कमकुवत झालेली होती. परंतु त्या काळामध्ये काँग्रेसमध्ये राहून काँग्रेसमधील आपलं स्थान आणि काँग्रेसला पुन्हा बळकट करण्याचं जे काम आहे ते यशवंतरावांनी मोठ्या प्रमाणावर केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर द्वैभाषिक राज्य स्थापन झाल्यानंतर मुंबईसह महाराष्ट्र निर्माण व्हावा, संयुक्त महाराष्ट्र चळवळ त्याकरताची प्रचंड मोठ्या प्रमाणावर सुरू झाली. काँग्रेसमधीलच मोठा वर्ग देखील नेत्यांचा या सगळ्या चळवळीच्या बाजूने होता. काँग्रेसचे जेवढे म्हणून विरोधक होते ते सगळेच्या सगळे विरोधक एकत्रित आले आणि एकत्रित येऊन त्यांनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ मोठ्या जोमाने चालविली. या कालखंडामध्ये यशवंतरावांनी पंडित जवाहरलाल नेहरूंना संयुक्त मुंबईसह महाराष्ट्र नको होता आणि म्हणून मुंबई ही स्वतंत्रपणे केंद्रशासित अशा प्रकारचं ते करावं यासाठीचा प्रयत्नही त्यांचा चाललेला होता. अशा काळामध्ये यशवंतरावांनी आपली निष्ठा जी पंडित जवाहरलाल नेहरूंच्या बरोबर दाखविलेली होती. प्रारंभीच्या काळापासून यशवंतराव हे संयुक्त महाराष्ट्र निर्मितीच्या बाजूनेच होते. परंतु हे सर्व करत असताना ते केंद्रीय नेतृत्वाच्या साहाय्याने केंद्रीय नेतृत्वाच्या मान्यतेने आपण केले पाहिजे आणि हे करत असताना मुंबई शहराचा विकास मुंबई घडविण्यामध्ये
परकीय भाषिकांचे म्हणजे गुजराती भाषिकांचं पण मोठं योगदान आहे, त्यांनाही आपण नाराज करता कामा नये, अशाही प्रकारची एक भूमिका ही यशवंतरावांची होती. आणि म्हणून यशवंतराव हे या कालखंडामध्ये नेहरूंच्या बाजूने जेव्हा उभे राहिले तेव्हा यशवंतरावांना प्रचंड मोठ्या प्रमाणावर टीका यशवंतरावांवर करण्यात आली. त्यांना महाराष्ट्रद्रोही म्हणण्यात आलं. त्यांना जागोजागी जिथे जिथे भाषणं होत असत तिथे या सगळ्या विरोधकांच्या भाषणांच्या मधून यशवंतरावांना सूर्याजी पिसाळ म्हटलं गेलं. आणि या माध्यमातून प्रचंड टीकेचे धनी यशवंतराव हे या कालखंडामध्ये झाले. परंतु तसं होत असताना देखील त्यांनी आपल्या महाराष्ट्रीय जनतेचं हित, आपल्या राज्याचं हित कधीही दुर्लक्षित केलं नाही. आणि पुढे जाऊन यशवंतरावांनी पंडित जवाहरलाल नेहरूंचं मन वळविण्यामध्ये त्यांनी यश मिळवलं. ज्यावेळेला प्रतापगडावरील शिवाजी महाराजांचा पुतळा त्याचं अनावरण करण्यासाठी म्हणून ज्या वेळेला पंडित नेहरू आलेले होते आणि नेहरूंना काळे झेंडे दाखवून प्रचंड मोठ्या प्रमाणावर विरोध सर्वत्र जेव्हा नेहरूंचा झाला आणि निषेध करण्यात आला सगळीकडे काळे झेंडे दाखवून, त्यावेळेला यशवंतरावांच्या म्हणण्याचं अर्थ देखील, त्यांच्या म्हणण्यामध्ये असणारं तथ्य देखील, खरेपणा देखील पंडित जवाहरलाल नेहरूंना समजला. आणि नंतर यशवंतरावांचं म्हणणं ऐकून त्यांनी संयुक्त महाराष्ट्राची निर्मितीही केलेली पाहावयास मिळते. म्हणजे मोरारजी देसाईंना संयुक्त महाराष्ट्र मान्य नव्हता, परंतु असं असताना देखील त्या विरोधामध्ये थांबून, त्या विरोधामध्ये उभं राहून यशवंतरावांनी संयुक्त महाराष्ट्राचं दान आपल्या पदरामध्ये पाडून घेतलेलं आपल्याला पाहायला मिळतं. पण हे सगळं होत असताना महाराष्ट्रामध्ये संयुक्त महाराष्ट्र बनविण्याच्यासाठी म्हणून निर्माण झालेल्या जी आघाडी होती, या आघाडीने महाराष्ट्रामधील काँग्रेसचं पाणीपत केलेलं होतं, अक्षरशः पाणीपत केलेलं होतं. आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये जवळपास काँग्रेस नामशेषच झालेली होती. अशा काळामध्ये पुन्हा काँग्रेसला महाराष्ट्रामध्ये निवडून आणायचं असेल तर संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती करणं आवश्यक आहे. जर तसं झालं नाही तर महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचं स्थान राहणार नाही. हे यशवंतरावांनी नेहरूंना पटवून दिलं आणि पटवून देऊन संयुक्त महाराष्ट्र हे त्यांच्याकडून निर्माण करून घेतलं. आता हे झाल्यानंतर देखील अनेक प्रश्न, अनेक समस्या त्यांच्यापुढे होत्या. त्यातही आपण पाहतो की ज्या वेळेला संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि संयुक्त महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी यशवंतरावांची नेमणूक झाली आणि या महाराष्ट्राचे नव्याने उदयास आलेल्या भाषिक महाराष्ट्राचे, मराठी भाषिक महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतल्यानंतर त्यावेळेला देखील अनेकांनी तुसडेपणाने असेल किंवा खोचकपणे असेल यशवंतरावांच्या विरोधामध्ये कारवाया केलेल्याच होत्या. नागपूरच्या तरुण भारतमध्ये एक मोठा वाद एक प्रकारचा निर्माण करण्याचं काम गत्रे माडखोलकर या संपादकांनी केलेलं होतं. आणि त्यांनी काय केलं की आता हे राज्य जे आहे ते मराठी भाषिक राज्य राहणार की मराठ्यांचं राज्य राहणार, अशा प्रकारचा एक वाद त्यांनी निर्माण केलेला होता. परंतु यशवंतरावांनी त्याला आपल्या कृतीतून उत्तर दिले. यशवंतराव म्हणाले की हे राज्य मराठीचं आहे आणि मराठीचंच राहणार. आणि हे करत असताना त्यांनी आणखी एक गोष्ट अत्यंत महत्वपूर्ण केली आणि ती गोष्ट म्हणजे यशवंतरावांनी आपण ज्या वेळेला केंद्रामध्ये गेले, यशवंतराव ज्या वेळेला केंद्रामध्ये गेले त्यावेळेला केंद्रामध्ये गेल्यानंतर त्यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद हे कन्नमवारांकडे आणि त्यानंतर वसंतराव नाईकांकडे दिलं. म्हणजे आपल्यानंतर मराठाच मुख्यमंत्री बसवावा अशा प्रकारचा आग्रह यशवंतरावांनी धरला नाही. आणि म्हणून काही वेळेला त्यांना मराठा द्वेषी किंवा मराठा विरोधकही काही जणांनी त्यानंतर म्हणलेलं आपल्याला त्यावेळेला म्हणलेलं पाहायला मिळतं. परंतु हे राज्य मराठीचं राज्य आहे हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केलं आणि उत्तर दिलं असं आपल्याला पाहायला मिळतं. 1961 मध्ये काँग्रेसच्या वर्किंग कमिटीवर यशवंतराव चव्हाणांची निवड झाली आणि त्यानंतर 1962 मध्ये यशवंतरावांना केंद्रामध्ये संरक्षण मंत्री म्हणून पंडित जवाहरलाल नेहरूंनी बोलवलं. पंडित जवाहरलाल नेहरू अडचणीत सापडलेले होते. कृष्ण मेनन हे संरक्षण मंत्री होते आणि त्यांना निर्माण झालेलं भारत चीन युद्ध आणि या युद्धाने निर्माण केलेली परिस्थिती ही सगळी हाताळणं शक्य झालेलं नव्हतं. त्यावेळेला अडचणीत सापडलेल्या पंडित जवाहरलाल नेहरूंनी यशवंतरावांना दिल्लीला बोलावून घेतलं. खरं तर नुकतंच मुंबई राज्याची झालेली निर्मिती, त्या राज्याचं स्वीकारलेलं मुख्यमंत्रीपद आणि त्यानंतर महाराष्ट्र उभा करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांची चालू असलेली सगळी वाटचाल
यामुळे महाराष्ट्र सोडण्याची त्यांची इच्छा नव्हती, परंतु देश संकटामध्ये आहे, पंतप्रधान हे संकटात आहेत, अडचणीत आहेत, हे पाहिल्यानंतर देशाच्या रक्षणाकरता यशवंतरावांनी दिल्लीला जायचं ठरविलं आणि संरक्षण मंत्रीपद हे यशवंतरावांनी स्वीकारलं. आता यशवंतरावांनी संरक्षण मंत्रीपद स्वीकारत असताना देखील आपण पाहिलं पाहिजे की आता मी केवळ या व्हिडिओमध्ये किंवा आजच्या या लेक्चरमध्ये फक्त महाराष्ट्राशी संबंधित यशवंतरावांच्या कामाचा उहापोह करणार आहे, परंतु यशवंतरावांनी दिल्लीमध्ये जाऊन संरक्षण मंत्रीपदाची धुरा स्वीकारली आणि पंतप्रधानांना अडचणीतून बाहेर काढण्याचं, देशाला अडचणीतून बाहेर काढण्याचं काम केलं. त्याशिवाय ज्या वेळेला इतरही वेळीही पंतप्रधान अडचणीत आले तेव्हा ते धावून गेले, म्हणून संकटमोचक अशा प्रकारची त्यांची प्रतिमा ही केंद्रामध्ये निर्माण झालेली आपणास पाहावयास मिळते. म्हणजे गृहमंत्री असेल, परराष्ट्र मंत्री असेल, अर्थमंत्री असेल किंवा उपपंतप्रधान पद असेल किंवा 8व्या अर्थ आयोगाचे अध्यक्षपद असेल, अशी अनेक पदं त्यांनी केंद्रात भूषविली. आणि ही पदं भूषवत असताना अर्थमंत्री म्हणून, संरक्षण मंत्री म्हणून आणि परराष्ट्र मंत्री म्हणून आपल्या कामकाजाचा खूप मोठा ठसा या मंत्रिपदांच्या कालखंडामध्ये यशवंतरावांनी उमटविलेला आपणास पाहावयास मिळतो. उपपंतप्रधान पदापर्यंत आजपर्यंत मराठी माणूस जो गेला तो एकमेव माणूस म्हणजे यशवंतराव चव्हाण होत. आणि म्हणून यशवंतरावांच्या या व्यक्तिमत्वाचा महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये, महाराष्ट्राच्या या सगळ्या आधुनिकतेमध्ये आणि पुरोगामित्वामध्ये सर्वच राज्याच्या तुलनेत ज्या वेळेला महाराष्ट्राचा विचार आपण करतो, साहित्य, संस्कृती, कला आणि सगळ्याच दृष्टिकोनातून अर्थक्षेत्र असेल, उद्योग क्षेत्र असेल, कृषी क्षेत्र असेल, कोणत्याही क्षेत्राचा विचार करा, या सगळ्या क्षेत्रामध्ये जे मोठं यश महाराष्ट्राने मिळविलं त्यामध्ये यशवंतरावांचं योगदान हे अत्यंत महत्वपूर्ण आहे. यशवंतरावांनी मुख्यमंत्री म्हणून केलेलं जे काही काम होतं, म्हणजे 2 टप्प्यांमध्ये द्विभाषिक राज्याचे मुख्यमंत्री असेल किंवा स्वतंत्र महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून केलेलं काम असेल, या सगळ्या कामाचा जेव्हा आपण विचार करायला लागतो तेव्हा आजचा हा महाराष्ट्र यशवंतरावांच्या कृतीने उभारलेला महाराष्ट्र आहे, यशवंतरावांच्या कार्यक्षमतेने उभा केलेला महाराष्ट्र आहे हे आपल्या लक्षात येतं. खरं तर ते महाराष्ट्रामधील ब्राह्मणेतर वादात कधी पडले नाहीत. सर्व जनांना सोबत घेऊन जाण्याचा एक विचार आणि सर्वांना सोबत घेऊन जाण्याचं धोरण हे यशवंतरावांनी स्वीकारलेलं होतं. बहुजन समाजातील शैक्षणिक विकासासाठी आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय असणाऱ्या लोकांना मोफत शिक्षणाची व्यवस्था करणारे यशवंतराव हे महाराष्ट्रातले पहिले मुख्यमंत्री होते. म्हणजे एबीसीची सवलत जी आज आपण उपभोगतो आहोत, आर्थिकदृष्ट्या मागास असणाऱ्या ओपन म्हणजे खुल्या गटात असणाऱ्या जातीतील लोकांना देखील शिक्षणाची जी काही संधी प्राप्त झालेली आहे ती संधी मिळवून देण्याचं काम हे यशवंतराव चव्हाणांनी केलेलं होतं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्रामध्ये अनेक विद्यापीठांची निर्मिती केली आणि ती विद्यापीठांची निर्मिती करून शिक्षण आणि शैक्षणिक दृष्ट्या महाराष्ट्र कसा पुढे जाईल यासाठीचं मोठं कार्य हे यशवंतरावांनी केलं. हे करत असताना शिवाजी विद्यापीठाची स्थापना असेल, मराठवाडा विद्यापीठाची स्थापना असेल, राहुरी येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठाची स्थापना असेल, परभणी तसेच विदर्भातील कृषी विद्यापीठांची स्थापना असेल, अशा विद्यापीठांची स्थापना करून बहुजन समाजाला, सर्व समाजाला शिक्षित करण्याचं, शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याचं काम हे यशवंतराव चव्हाणांनी केलेलं आपणास पाहावयास मिळतं. याचबरोबर रयत शिक्षण संस्था असेल, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था असेल, या शैक्षणिक संस्थांना देखील आपला शैक्षणिक व्याप वाढवण्यासाठी, आपलं कार्यक्षेत्र वाढवण्यासाठी मोठी मदत ही यशवंतरावांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते. याचबरोबर सातारा येथे सैनिक स्कूलची स्थापना यशवंतरावांनी केली. मराठवाड्यातील कला आणि क्रीडा गुणांना उत्तेजन देण्यासाठी म्हणून मराठवाडा सांस्कृतिक मंडळाची स्थापना ही यशवंतरावांनी केली. औरंगाबाद असेल, कराड असेल, या ठिकाणी इंजिनिअरिंग कॉलेजची स्थापना ही यशवंतरावांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे शैक्षणिक दृष्ट्या महाराष्ट्र हा पुढारला पाहिजे आणि शिक्षणाशिवाय कुठल्याही राज्याची, कुठल्याही समाजाची प्रगती होऊ शकत नाही, हा जो काही एक विचार आहे, हा विचार यशवंतरावांनी प्रत्यक्षामध्ये आणण्याचा एक मोठा प्रयत्न कृतीतून केलेला आपणास पाहावयास मिळतो. म्हणून आजचा हा आधुनिक महाराष्ट्र निर्माण झालेला आहे. हे सर्व करत असताना पुन्हा सामाजिक
क्षेत्रामध्ये सामाजिक दृष्ट्या अनेक गोष्टी यशवंतरावांनी केल्या. त्याच्यामध्ये एक अतिशय महत्वपूर्ण अशा प्रकारची गोष्ट मला इथे सांगावीशी वाटते की 20 सप्टेंबर 1962 रोजी महाराष्ट्रातून डोक्यावरून मैला वाहून नेण्यास यशवंतरावाने कायद्याने बंदी आणली. म्हणजे डोक्यावरून मैला वाहून नेण्याची जी काही पद्धती होती ती अतिशय घृणास्पद असणारी अशा प्रकारची, अतिशय वाईट असणारी अशा प्रकारची ही जी काही पद्धत होती ती पद्धत कायद्याने बंद करण्याचं काम हे यशवंतराव चव्हाणांनी केलं. इतकंच नाही, बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक वेळेला प्रांतीय आणि केंद्रीय कायदेमंडळामध्ये विधेयकं मांडून वगैरे महार वतन जे आहे ते महार वतन रद्द व्हावं आणि ते वतन रद्द होऊन महारांच्यावर लादलेली जी काही गुलामी, महार जातीतील लोकांच्यावर वतन ज्यांना मिळालेलं आहे त्यांच्यावर लादलेली जी काही गुलामगिरीची ही पद्धती होती ती बंद व्हावी म्हणून जे प्रयत्न केले ते प्रत्यक्षात त्यांच्या कालखंडामध्ये अस्तित्वात येऊ शकलेले नव्हते. परंतु बाबासाहेबांचं हे जे काही स्वप्न होतं हे बाबासाहेबांचं स्वप्न प्रत्यक्षात आणून महार वतन रद्द करण्याचा कायदा हा यशवंतराव चव्हाणांनी केलेला आपणास पाहावयास मिळतो. यशवंतराव चव्हाणांच्या कारकिर्दीमध्ये आणखी सामाजिक अनेक बदल घडवून आणण्यामध्ये यशवंतराव मोठ्या प्रमाणावर यशस्वी ठरले. यशवंतराव चव्हाणांना नवबौद्धांचं एक शिष्टमंडळ भेटायला आलेलं होतं आणि नवबौद्धांचं शिष्टमंडळ भेटायला आलेलं होतं आणि त्यांनी यशवंतरावांच्या पुढे प्रश्न मांडला की आम्ही आता म्हणजे पूर्वीचे अस्पृश्य आम्ही आता नवबौद्ध झालेलो आहोत आणि आम्ही बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे, नवबौद्ध झालेलो आहोत आणि त्यामुळे आम्हाला मिळणाऱ्या ज्या काही सवलती आहेत त्या सवलती मिळत नाही आहेत आणि अशा वेळेला या सवलती आम्हाला मिळाव्यात म्हणून त्यांनी ज्या वेळेला मागणी केली त्यावेळेला यशवंतराव चव्हाणांनी हा विषय नीट समजून घेतला आणि हा विषय नीट समजून घेऊन नवबौद्धांना पूर्वीच्या अस्पृश्यांना ज्या पद्धतीने सवलती मिळत होत्या त्याच सगळ्या सवलती पुढे तशाच चालू राहतील अशा प्रकारचा कायदा हा त्यांनी केला आणि त्यामुळे नवबौद्धांवर आलेलं जे काही संकट होतं एक प्रकारचं ते संकटही दूर झालेले आपणास पाहावयास मिळतं. आदिवासी शिक्षणाच्या बाबतीमध्ये देखील ते जागरूक होते आणि आदिवासी विभागातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावं यासाठी त्या भागामध्ये त्यांनी वसतिगृहांची सुरुवात ही केलेली आपणास पाहावयास मिळते. नवबौद्ध समाजाचा प्रश्न यशवंतरावांनी जो अत्यंत तळमळीने सोडवलेला होता आणि त्यामुळे त्यांचा सत्कार करण्यासाठी म्हणून त्याविषयीचा आदर व्यक्त करण्यासाठी म्हणून 16 डिसेंबर 1960 रोजी नागपूरच्या दीक्षाभूमीवर दादासाहेब गायकवाडांच्या अध्यक्षतेखाली त्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. खरं तर याही वेळी आणखी एक प्रश्न होता की दीक्षाभूमी हे एक मोठं स्मारक बाबासाहेबांचं बनवावं यासाठी म्हणून सर्व नवबौद्धांची इच्छा होती परंतु त्याला सरकारी अधिकाऱ्यांचा विरोध होता. परंतु या वेळेला सत्कार समारंभाच्या वेळेला यशवंतरावांनी सरळ जाहीर करून टाकलं की दीक्षाभूमी हे स्मारक बनेल आणि त्यासाठी हे एक मोठं स्मारक बनावं, आदर्श स्मारक बनावं म्हणून त्यासाठी जी काही मदत माझ्याकडून लागेल ती सर्व प्रकारची मदत मी द्यायला तयार आहे अशा प्रकारची भूमिका ही बाबासाहेबांच्या स्मारकाच्या बाबतीमध्ये त्यांनी घेतलेली आपणास पाहावयास मिळते. इतकंच नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त सरकारी सुट्टी देण्याचा निर्णय बाबासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी सरकारी सुट्टी मिळायला ही महाराष्ट्रामध्ये सुरुवात झालेली आपणास पाहावयास मिळते. दादासाहेब गायकवाडांनी भूमिहीनांना सरकारी पडीक जमिनी द्या यासाठी म्हणून मोठं आंदोलन केलेलं होतं आणि हे आंदोलन ज्या वेळेला प्रचंड मोठ्या प्रमाणावर आंदोलन महाराष्ट्रभर जेव्हा झालं त्यावेळेला या आंदोलकांची देखील भूमिका यशवंतरावांनी समजून घेतली आणि समजून घेऊन भूमिहीनांना पडीक जमिनी देण्याचं त्यांनी मान्य केलं आणि त्यानुसार अनेकांना त्यावेळेला अशा प्रकारच्या जमिनी या मिळालेल्या आपणास पाहावयास मिळतात. म्हणजे इतर कुठल्याही राज्यापेक्षा महाराष्ट्र राज्यामध्ये असणारं सामाजिक एकरूपता जी आहे ती निर्माण करण्यामध्ये यशवंतरावांनी जी भूमिका निभावलेली आहे ती अत्यंत महत्वपूर्ण अशा प्रकारची आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे समाज जीवनामध्ये एकसुरीपणा येऊ नये, जातीयता, उच्च नीचता या सगळ्या गोष्टी दूर व्हाव्यात. दादासाहेब गायकवाड ज्या वेळेला यशवंतरावांच्याकडे गेले की दलितांवर होणारे अन्याय जे आहेत ते अन्याय दूर झाले पाहिजेत आणि यासाठी आपण प्रयत्न करावं. त्यावेळेला दादासाहेबांना त्यांनी सांगितलं की तुम्ही आमच्या सोबत या, आपण सगळ्यांनी मिळून तो प्रयत्न करूया. आणि त्यानंतर रिपब्लिकन पक्ष आणि काँग्रेस यांच्या समेटाचं राजकारण जे आहे, युतीचं राजकारण जे आहे त्यानंतरच्या कालखंडामध्ये घडून आलं आणि राज्यातील दलितांवरील अनेक होणारे अत्याचार असतील,
हल्ले असतील, अशा सगळ्या ज्या गोष्टी होत्या त्या कमी होण्याला मोठ्या प्रमाणावर मदत ही त्या काळामध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते. आर्थिक क्षेत्रावर आज महाराष्ट्र संपूर्ण देशामध्ये अतिशय वरच्या स्तरावर आहे, अग्रक्रमावर आहे आणि तो अग्रक्रमावर असण्याचं सगळ्यात मोठं श्रेय जे आहे ते श्रेय यशवंतरावांना आहे. शेतीप्रधान महाराष्ट्राचं रूपांतर औद्योगिक महाराष्ट्रामध्ये झालं पाहिजे यासाठी म्हणून सहकारी चळवळीला प्रचंड मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन हे यशवंतरावांनी दिलं. सहकार चळवळ ही जनतेची चळवळ झाली पाहिजे ही यशवंतरावांची अपेक्षा होती. जर सहकारी चळवळ जनतेपर्यंत पोहोचली नाही तर ती हरित क्रांतीऐवजी लाल क्रांतीकडे जाईल असा इशारा सुद्धा यशवंतरावांनी दिलेला होता. आणि म्हणून आपण पाहतो की सहकारी साखर कारखान्याच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र हा देशात प्रथम क्रमांकावर जो आहे त्याचं सगळ्यात मोठं सगळं श्रेय हे यशवंतरावांना जातं. म्हणून यशवंतरावांनी आर्थिक बाबतीमध्ये घेतलेली जी काही भूमिका होती, आर्थिक बाबतीत स्वीकारलेली जी काही धोरणं होती ती जेव्हा आपण पाहतो ती त्यावेळेला या राज्याच्या प्रगतीचं, या राज्याच्या देशातील प्रथम असण्याचं कारण काय आहे हे आपल्या लक्षात येतं. यशवंतरावांनी शेतजमिनीच्या बाबतीमध्ये कमाल जमीन धारणा कायदा आणला. त्यामुळे जमिनीच्या बाबतीमध्ये एकाच व्यक्तीच्या नावाने हजारो एकर जमीन जी आपल्याला उत्तर भारतामध्ये अनेक राज्यांमध्ये पाहायला मिळते ती आपल्याकडे पाहायला मिळत नाही. त्याचं कारण ही आहे की कमाल जमीन धारणा कायदा जो आहे तो यशवंतरावांनी इथे आणला. राज्याची पंचवार्षिक योजना यशवंतरावांनी सुरू केली. कोयना असेल, उजनी असेल हे प्रकल्प यशवंतरावांनी सुरू केले आणि लहान मोठ्या ओढ्यांवर, नदीवर बंधारे बांधून त्याचं पाणी शेतीला देऊन अधिकाधिक शेती ही ओलिताखाली आली पाहिजे, बागायती बनली पाहिजे याकरिताचे मोठे प्रयत्न हे यशवंतरावांनी केले. तुकडेबंदी असेल, तुकडे जोड असेल यासारखे कायदे यशवंतरावांनी केले. वसंत बंधारे, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे यासारखे बंधारे गावोगावी उभा करण्याचं काम हे यशवंतरावांनी केलं आणि ते अधिकाधिक होऊन शेतकरी सुखी झाला पाहिजे, शेतकरी संपन्न झाला पाहिजे, शेतकऱ्यांची दुरावस्था संपली पाहिजे यासाठी म्हणून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न हे यशवंतरावांनी केलेले आपणास पाहावयास मिळतात. यानंतर यशवंतरावांचं आणखी एक अतिशय मोठं अशा प्रकारचं काम म्हणजे औद्योगिक वसाहतींची स्थापना करून रोजगार निर्मितीस त्यांनी दिलेलं प्राधान्य. यशवंतरावांनी औद्योगिक विकेंद्रीकरणाचा विचार केला. म्हणजे मुंबईतच फक्त उद्योगधंदे हे जे काही पूर्वीचं होतं ते पूर्वीचं चित्र बदलण्याचं काम यशवंतरावांनी केलं. त्यासाठी पुणे असेल, औरंगाबाद असेल, नाशिक असेल, नागपूर असेल, कोल्हापूर असेल इत्यादी परिसरामध्ये विकासाला चालना देण्यासाठी त्यांनी औद्योगिक विकेंद्रीकरणाचा विचार हा मांडून तो प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केला. अशासकीय संस्थांना औद्योगिक वसाहती स्थापन करण्याची अनुमती देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य, मुंबई हे पहिले राज्य बनले आणि देशामधलं हे पहिलं राज्य बनलं. त्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे यशवंतरावांची दूरदृष्टी ही जी होती ती त्याला मोठ्या प्रमाणावर उपयुक्त ठरली. म्हणून विभागीय विकास महामंडळांची यशवंतरावाची ही कल्पना जी आहे म्हणजे औद्योगिक विकेंद्रीकरणाची यशवंतरावाची ही जी काही कल्पना आहे ही कल्पना पुढे संपूर्ण देशभर स्वीकारली गेली, ती मार्गदर्शक म्हणून स्वीकारली गेली. याचं मोठं श्रेय हे यशवंतरावांना जातं. कोयनेवरील जलविद्युत प्रकल्प असेल, मराठवाड्यातील पूर्णा प्रकल्प असेल, नीरा नदीवरील वीर धरण प्रकल्प असेल, विदर्भातील पारस थर्मल पॉवर स्टेशनचा प्रकल्प असेल यासारखे प्रकल्प यशवंतरावांच्या कारकिर्दीमध्ये पूर्ण झाले. वरळी येथे 3 कोटी खर्चाची दूध डेअरीची योजना ही यशवंतरावांनी पूर्ण केली. कोकण रेल्वेचा शुभारंभ देखील, श्री गणेशा देखील यशवंतरावांच्या कारकिर्दीमध्ये झाला. इतकंच नाही तर आकस्मिक आपत्ती व नडलेल्या व्यक्तींना मदत देण्यासाठी म्हणून मुख्यमंत्री निधीची जी काही सुरुवात झाली त्या मुख्यमंत्री निधीची सुरुवात देखील यशवंतरावांनी केलेली आपणास पाहावयास मिळते. सहकारी सूतगिरणीची सुरुवात देखील यशवंतरावांच्या कालखंडामध्ये झालेली आपणास पाहावयास मिळते. हे सगळं जेव्हा आपण पाहतो म्हणजे आजच्या महाराष्ट्रामध्ये आढळणारी मोठमोठी धरणं, त्या धरणाच्या ओलिताखाली आल्याने बागायती जमिनीचं वाढलेलं क्षेत्र हे जेव्हा आपण पाहतो तेव्हा यशवंतरावांचा दृष्टिकोन काय होता हे आपल्याला पाहायला मिळतं. ज्यावेळेला उजनी धरणाचा पायाभरणीचा समारंभ झाला त्यावेळेला उजनी धरणाच्या या कार्यक्रमाकरता यशवंतराव ज्या वेळेला तिथे जात होते त्यावेळेला तिथे जाताना यशवंतराव सर्वप्रथम पंढरपुराला आले
आणि पंढरपुराला येऊन विठ्ठलाचं दर्शन त्यांनी घेतलं. आणि विठ्ठलाचं दर्शन घेऊन ते असं म्हणाले की बा विठ्ठला, तुझी ही जी काही चंद्रभागा आहे ती चंद्रभागा मी अडवतोय आणि तुझी ही चंद्रभागा अडवून मी मोठ्या प्रमाणावर हे पाणी जे आहे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पोहोचविणार आहे. मला माफ कर, तुझ्या भक्तांना या नदीमध्ये स्नान करण्यास एखाद्या वेळेस पाणी मिळणार नाही, परंतु तुझ्याच भक्तांच्या शेतामध्ये हे पाणी पाटातून जाईल. तिथे मोठमोठी कणसं जेव्हा दाणेदार अशा प्रकारची मनगटासारखी येतील ना, त्या मनगटासारख्या दाणेदार कणसांमधून विठ्ठल हा माझा तिथे नाचेल. आणि म्हणून विठ्ठलाची माफी मागणारा अशा प्रकारचा हा नेता होता असं आपणास पाहावयास मिळतं. म्हणजे धर्माकडे पाहण्याचा दृष्टिकोन असेल, समाजाच्या हिताचा दृष्टिकोन असेल आणि या सगळ्या दृष्टिकोनामध्ये एक आधुनिकता विचारांच्या मध्ये जी यशवंतरावांच्या मध्ये होती ती आपल्याला इथं पाहायला मिळते. एक प्रशासक म्हणून देखील यशवंतरावांनी जे काम केलं ते अत्यंत महत्वपूर्ण अशा प्रकारचं होतं. म्हणजे मुंबई असेल, कोकण असेल, खानदेश असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, मराठवाडा असेल, अशी ही जी काही भौगोलिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या विविधता असलेली राज्यातील वेगवेगळे विभाग होते, या सगळ्या विभागांना एक सूत्रामध्ये बांधण्याचं काम हे यशवंतराव चव्हाणांनी केलेलं आपणास पाहावयास मिळतं. यशवंतरावांचं आणखी एक अतिशय मोठं योगदान जर कोणतं असेल तर त्रिस्तरीय पंचायत राज्य व्यवस्थेची स्थापना जी यशवंतरावांनी महाराष्ट्रामध्ये राबविली तशी कुठल्याच राज्यात राबविली गेली नाही. म्हणजे यशवंतरावांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत अशा 3 स्तरावर खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये लोकशाही नांदली पाहिजे, लोकशाही शासन व्यवस्था निर्माण झाली पाहिजे, ग्रामीण भागातून नेतृत्वाचा उदय झाला पाहिजे, ही जी काही भूमिका त्यांनी घेतली, सत्तेच्या विकेंद्रीकरणाची भूमिका. म्हणजे सत्ता ही केवळ शहरांपुरती मर्यादित राहिली नाही पाहिजे, शहरी लोकांनीच केवळ सत्तेचं राजकारण केलं नाही पाहिजे, नेतृत्व केलं नाही पाहिजे, तर ग्रामीण भागातून आलेल्या लोकांनी या सत्तेच्या प्रवाहात सामील झालं पाहिजे. म्हणून नंतरच्या कालखंडामध्ये आपण महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांच्या बाबतीमध्ये ज्या वेळेला असं पाहतो की ग्रामपंचायतीच्या सदस्य पदापासून, सरपंच पदापासून मुख्यमंत्री पदापर्यंत त्यांनी जी वाटचाल केली, ही वाटचाल करण्याची संधी त्यांना जी प्राप्त झाली ती संधी यशवंतरावांनी स्वीकारलेल्या दूरदर्शी अशा प्रकारच्या धोरणाचा परिपाक होती, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून यशवंतरावांच्यामुळे गावोगावी नेतृत्व निर्माण झालं. दुसऱ्या फळीचं, तिसऱ्या फळीचं नेतृत्व हे निर्माण करण्यामध्ये यशवंतरावांचं अतिशय मोठं अशा प्रकारचं योगदान असलेलं आपणास पाहावयास मिळतं. यशवंतरावांनी भाषा संचालनालयाची स्थापना केली, साहित्य व संस्कृती मंडळाची स्थापना केली, विश्वकोश निर्मितीचं कार्य वाई या ठिकाणी त्यांनी प्रज्ञापाठ शाळेच्या माध्यमातून सुरू केलं. आणि हे सगळं जेव्हा आपण पाहतो तेव्हा साहित्य असेल, संस्कृती असेल, या सर्वच क्षेत्रामध्ये एक दूरदर्शी अशा प्रकारचं नेतृत्व हे यशवंतरावांच्यामुळे महाराष्ट्राला लाभलेलं आपणास पाहावयास मिळतं. नॅशनल बुक ट्रस्टचं मराठी आणि गुजराती जे केंद्र होतं, हे नॅशनल बुक ट्रस्टचं मराठी आणि गुजराती केंद्र त्यांनी मुंबईला आणलं. हे देखील एक मोठं काम यशवंतरावांनी केलेलं आपणास पाहावयास मिळतं. मोरारजी देसाईंच्या गृह खात्याचे पार्लमेंटरी सेक्रेटरी म्हणून ज्या वेळेला यशवंतराव काम करत होते त्यावेळेला मोरारजी देसाईंचा यशवंतरावांवर विश्वास होता, खूप विश्वास होता. माझ्याकडे येणारी प्रत्येक फाईल ही यशवंतरावांना दाखवून आणत जा असं म्हटल्या कारणामुळे गृह खात्याची, राज्यातील या सगळ्या गोष्टींची खूप चांगली माहिती हे खातं सांभाळत असताना, हे पद सांभाळत असताना यशवंतरावांना झाली. याच काळामध्ये हिंदू मुस्लिम दंगली निर्माण झाल्या आणि हिंदू मुस्लिम दंगली निर्माण झाल्यानंतर त्या दंगली शमविण्यासाठी होमगार्ड संस्थेची स्थापना, होमगार्ड ही संघटना जी आहे ती स्थापन करण्याचं काम करण्यासाठी म्हणून महाराष्ट्रभर दौरे हे यशवंतरावांनी केले. त्यामुळे महाराष्ट्र जवळून त्यांना अनुभवता आला, महाराष्ट्रातील लोकांना जवळून त्यांना अनुभवता आलं. आणि हे सगळं होत असताना म्हणजे हिंदू मुस्लिम दंगले शमविणं असेल किंवा गांधीजींच्या मृत्यूनंतर झालेल्या ज्या दंगली होत्या त्याच्यामध्ये ब्राह्मणांवर मोठ्या प्रमाणावर हल्ले झालेले होते, हे सगळं शमविणं असेल, थांबविणं असेल. आणि त्यातही ज्या व्यक्तींच्या इस्टेटी जाळल्या गेलेल्या होत्या त्यांच्यावरची जळीत कर्ज जी होती, ही सगळी जळीत कर्ज माफ करण्याचं काम हे यशवंतरावांनी मोठ्या प्रमाणावर केलेलं आपणास पाहावयास मिळतं. मोरारजी देसाईंच्या मंत्रिमंडळामध्ये पुढच्या निवडणुकीमध्ये निवडून आल्यानंतर ते पुरवठा मंत्री झाले आणि पुरवठा मंत्री म्हणून काम करत असताना यशवंतरावांनी धान्याच्या किमती
व राज्यांतर्गत ज्ञान यावरील नियंत्रण उठविलं. म्हणजे धान्याच्या किमती निश्चित केलेल्या, राज्यांतर्गत जी काही ज्ञान धान्याची होत होती यावरील जे काही नियंत्रण होतं ते उठविल्या कारणामुळे यशवंतराव खूप मोठ्या प्रमाणात लोकप्रिय हे त्या काळामध्ये झालेले आपणास पाहावयास मिळतात. सामाजिक व आर्थिक प्रश्नावर जनमत जागृत करून यशवंतरावांनी शासन यंत्रणा ही जनताभिमुख बनविण्याचं काम केलं. हे यशवंतरावांचं सगळ्यात मोठं योगदान आहे असं आपणास पाहावयास मिळतं. एक प्रशासक म्हणून काम करत असताना यशवंतरावांनी पानशेतचं धरण ज्या वेळेला फुटलं आणि पानशेतचं धरण फुटून पुण्यातला बहुतांशी भाग, बराच मोठा भाग हा पाण्याखाली गेलेला होता आणि त्यावेळेला तातडीने पुण्याला यशवंतराव आले. 2 दिवस पुण्यामध्ये मुक्काम केला यशवंतरावांनी आणि मुक्काम करून अहोरात्र जराही उसंत न घेता पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाचं काम हे यशवंतरावांनी केलेलं होतं. हे यशवंतरावांचं काम पाहून जयप्रकाश नारायणांसारख्या मोठ्या नेत्यांनी त्यांना असं म्हणाले होते की या देशातील सर्वोत्तम मुख्यमंत्री असं त्यांनी यशवंतरावांचं वर्णन हे त्यावेळेला केलेलं आपणास पाहावयास मिळतं. यशवंतरावांनी वारसा हक्काने ज्या काही मिळालेल्या मुलकी पाटीलक्या होत्या त्या मुलकी पाटीलक्या रद्द करून सरकारतर्फे पोलीस पाटील नेमण्याचा कायदा हा मंजूर केलेला होता. आता खरं पाहायला गेलं तर आज आपण पाहतो आजचं समाज जीवन, आजचं राजकीय जीवन ज्या वेळेला आपण बघतो त्यावेळेला आपल्या लक्षात येतं साधं एखादं पद जरी मिळालं, म्हणजे पक्षीय पद असो किंवा नगरसेवक पद असो, जिल्हा परिषदेचं, पंचायत समितीचं पद असो, अशी एखादी दुसरी पदं मिळाली की आपल्या अवतीभोवती खुशमस्करांचा वेढा पडायला लागतो, स्तुतीपाठकांचा वेढा पडायला लागतो आणि त्याच्यामध्ये जनतेशी असणारी जी काही नाळ आहे ती नाळ नेत्याची हरवून जाते आणि या अशा लोकांच्या मुळे त्या नेत्याच्या अंगी असणारं जे काही नेतृत्व गुण आहेत तेही नष्ट होतात आणि पुढील निवडणुकांमध्ये ते पुन्हा निवडून येत नाहीत असं आपल्याला पाहायला मिळतं. परंतु यशवंतराव चव्हाण केंद्रामध्ये ज्या वेळेला संरक्षण मंत्री म्हणून गेले त्यावेळेला केंद्रामध्ये संरक्षण मंत्री म्हणून गेल्यानंतर महाराष्ट्रामध्ये ते जेव्हा परत आले तेव्हा मुंबई येथे त्यांचा प्रचंड मोठा अशा प्रकारचा नागरी सत्कार हा त्यांचा करण्यात आलेला होता. आणि यशवंतरावांचा प्रचंड मोठा नागरी सत्कार ज्या वेळेला करण्यात आला त्यावेळेला यशवंतरावांनी खर तर आपण जेव्हा पाहतो की यशवंतराव हे कार्यकर्त्यांमध्ये राहणारे, कार्यकर्त्यांमध्ये वाढलेले किंवा कार्यकर्त्यांना महत्व देणारे अशा प्रकारचे नेते होते. परंतु ज्या वेळेला ते मुंबईत परत आले आणि त्यांच्या सत्काराची भाषणं व्हायला लागली, कार्यकर्ते भाषणं करायला लागले आणि भाषणं करत असताना कुणी शिवाजी महाराजांशी त्यांची तुलना केली, कुणी असं म्हणालं की शिवाजी महाराजांनी पुनर्जन्म घेतला आहे यशवंतरावांच्या रूपाने, कुणी शाहू महाराजांशी त्यांची तुलना केली, कुणी नेपोलियनशी त्यांची तुलना केली आणि अशा तुलना सगळ्या जेव्हा यशवंतरावांच्या चाललेल्या होत्या आणि यशवंतराव सत्काराला उत्तर द्यायला उभे राहिले त्यावेळेला यशवंतराव असं म्हणतात, म्हणजे कोणत्याही नेत्याने आजही जर सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये तुम्हाला काही करायचं असेल, नेतृत्व करायचं असेल तर यशवंतरावांचं हे उत्तर प्रत्येकाने लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. यशवंतराजे राजे, शाहू राजे, नेपोलियन ठरविण्यात आले. मी एवढा मोठा नाही हे सांगण्याची गरज नाही, मी एवढा मोठा नाही हे सांगण्याची गरज नाही, तथापि एक गोष्ट मला सांगितली पाहिजे की मी एवढा मोठा नाही हे समजण्या एवढा मी छोटा देखील नाही. म्हणजे खुशमस्कऱ्यांनी चढविल्यानंतर, खुशमस्कऱ्यांनी मोठं म्हटल्यानंतर लगेच अनेक लोकांना आपल्या वास्तव असलेल्या स्थितीची, वास्तव असलेल्या पदाची जाणीव न राहता आपल्याकडे जे काही आहे त्याहून आपण काहीतरी वेगळे आहोत अशा प्रकारची एक भावना जी लोकांच्या मनामध्ये निर्माण होते. त्यामुळे मोठा एक प्रश्न त्यांच्या कारकिर्दीमध्ये, त्यांच्या कार्याच्या बाबतीमध्ये निर्माण होतो आणि मग ते आपल्या कृतीपासून, आपल्या ध्येयापासून काही दिवसामध्ये अधपतित होतात आणि मग त्यांची नावंही आपल्या लक्षात राहत नाहीत असं आपल्याला पाहायला मिळतं. मोठे पण उगी येत नाही, टाकीचे घाव सोसावे लागतात आणि ज्या वेळेला खुशमस्कऱ्यांकडून, स्तुतीपाठकाकडून स्तुती होते त्यावेळेला वस्तुस्थिती काय आहे हे विसरलेही नाही पाहिजे, हे यशवंतरावांच्या चरित्रामधून आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर आजच्या महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये आपण जे महाराष्ट्र साहित्यिकदृष्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्या अतिशय संपन्न अशा प्रकारचा आपण जो पाहतो तो संपन्न असण्याचं
अतिशय अभिरुची संपन्न रसिक असणाऱ्या अशा यशवंतरावांसारख्या नेतृत्वाचा लाभ महाराष्ट्राला पहिले मुख्यमंत्री म्हणून झाला. म्हणून ही अभिरुची संपन्नता, ही अभिजात असणारी कलेची इथे जी काही सांभाळणूक केली गेलेली आहे, ती कला जी काही इथे टिकून राहिलेली आहे, त्याचं श्रेय जे आहे ते यशवंतरावांना असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे 1960 साली महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाची त्यांनी केलेली स्थापना असेल. 1961 मध्ये दिल्ली येथे भरलेल्या 43व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलेले असेल. 1965 साली कराड येथे दुर्गा भागवतांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष असेल किंवा नांदेड येथे भरलेल्या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष असेल. यशवंतरावांनी कृष्णा काठ हे जे आत्मचरित्र लिहिलं, सह्याद्रीचे वारे, ऋणानुबंध, युगांतर, भूमिका किंवा शिवनेरीच्या नौबती अशा त्यांच्या भाषणांचे पुस्तक संग्रह, भाषणांचा संग्रह पुस्तकाच्या रूपाने देखील प्रसिद्ध झाला. यशवंतरावांनी आपल्या आयुष्यामध्ये जवळजवळ 146 पुस्तकांना प्रस्तावना लिहिलेली आहे. म्हणजे सामान्य अशा प्रकारची ही गोष्ट नाही. आणि किती मोठ्या लेखकांच्या पुस्तकांना प्रस्तावना दिलेली आहे, यावरून यशवंतरावांचं साहित्यिक क्षेत्रामध्ये असणारं योगदान किंवा साहित्यिक क्षेत्रामध्ये त्यांचे असणारं एक स्थान हे आपल्या लक्षात येऊ शकेल. भालचंद्र नेमाडे असतील, ना. महानोर असतील, अरुण साधू असतील, लक्ष्मण माने असतील, अनिल अवचट असतील, यासारख्या अनेक प्रतिष्ठित यश लेखकांपासून नवोदित अशा प्रकारच्या लेखकांच्या पुस्तकांना देखील यशवंतरावांनी प्रस्तावना दिल्या. चिंतनपर असणाऱ्या पुस्तकांच्या पासून कथा, कादंबऱ्या आणि काव्य अशा चौफेर अशा प्रकारचं वाचन यशवंतरावांचं होतं. म्हणजे कृषी क्षेत्रातलं असो, औद्योगिक क्षेत्रातलं असो, वैज्ञानिक क्षेत्रातलं असो, संरक्षण क्षेत्रातला असो, कोणताही विषय त्यांना त्याज्य नव्हता. चौफेर असं वाचन करणारा अशा प्रकारचा एक राजकीय नेता महाराष्ट्रामध्ये होऊन गेला. म्हणून हा महाराष्ट्र सांस्कृतिक दृष्ट्या एक सभ्यता असणारा अशा प्रकारचा तो राज्य म्हणून पुढे आला. त्याचं एक मोठं कारण यशवंतरावांसारखा नेता या महाराष्ट्राच्या निर्मितीच्या वेळी लाभला, हे त्याचं सगळ्यात मोठं कारण आहे. बडे गुलाम अली खान असतील, पंडित भीमसेन जोशी असतील, हिराबाई बडोदेकर असतील, ज्योत्स्ना भोळे असतील, सुधीर फडके असतील, गदी माडगुळकर असतील, असे अनेक प्रसिद्ध कलावंत, त्यांच्या कलावंतांच्या मैफिली या यशवंतरावांनी बसून ऐकलेल्या होत्या. नुसते ऐकल्या होते नाही तर दिल्लीला जेव्हा यशवंतराव गेले त्यावेळेला अनेक वर्ष दिल्लीमध्ये असताना यशवंतरावांचं घर हे सर्व मराठी साहित्यिकांसाठीच एक वसती स्थळ होतं, आश्रयस्थान होतं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही असं आपल्याला पाहायला मिळतं. लक्ष्मणशास्त्री जोशी असतील, नासी फडके असतील, वि. स. खांडेकर असतील, गदी माडगुळकर असतील, सरोजनी बाबर असतील, पु. ल. देशपांडे असतील, नरहर कुरुंदकर असतील, वसंत बापट असतील, वसंत काळे, सुधाकर गायधने असतील, अशा अनेक साहित्यिकांना त्यांनी आपल्या जवळ केलं, जवळ घेतलं, त्यांना गौरविलं आणि मराठी भाषा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून मराठी भाषा ही राजभाषा बनविण्याचं काम, म्हणजे प्रत्यक्ष व्यवहारात आणण्याचं, मराठी भाषा वापरात आणण्याचं काम, राजकीय व्यवहारामध्ये आणण्याचं काम हे यशवंतरावांनी केलेलं आपणास पाहावयास मिळतं. यशवंतरावांचं एकूण व्यक्तिमत्व हे अत्यंत कलाप्रेमी अशा प्रकारचं, सुसंस्कृत अशा प्रकारचं होतं. आणि महाराष्ट्र राज्य आणि या राज्याची रयत देखील, जनता देखील तशीच सुसंस्कृत झाली पाहिजे हा त्यांचा अट्टहास होता. आणि म्हणून ते असं म्हणत, मनुष्य हा कलाप्रेमी आहे. आर्थिक सुबत्ता आल्यानंतर येणारी विश्रांतीची संधी व हातातील संपत्तीचा योग्य मार्गाने जर ती वापरली नाही तर योग्य करमणूक साधनं आपण जनतेला दिली पाहिजे. जर योग्य करमणूक साधनं आपण जनतेच्या हातामध्ये देऊ शकलो नाही तर समाज अनीतिमान आणि भोगतृष्णेमध्ये वाया जाण्याची शक्यता आहे. आणि म्हणून त्यांनी अभिजात संगीत नाटक असेल किंवा अभिजात असणारी अशा प्रकारचे साहित्य कृती असतील, या सगळ्यांना प्रोत्साहन देण्याचं काम केलं. कलांचं उन्नयन झालं पाहिजे हा त्यांचा आग्रह होता. ते असं म्हणत, मागच्या बाजूस दूर माळरानावर अंधाऱ्या जागी होणाऱ्या करमणुकीच्या कार्यक्रमातील हीन नष्ट करायचे असेल तर लोककला, लोकनाट्य सभ्य स्त्री पुरुषांच्या समोर झगझगीत प्रकाशात सादर करा, म्हणजे त्यातील अश्लील अनैतिक अंधकार आपोआप नष्ट होईल आणि मग त्याच्यामुळे
त्यांचा हा जो काही विचार होता, त्यांचा हा जो काही आग्रह होता, या आग्रहाचा परिणाम म्हणूनच तमाशाचं लोकनाट्यामध्ये जे काही रूपांतर झालं, हे लोकनाट्यामध्ये रूपांतर होण्याचं मुख्य कारण जर काय असेल तर यशवंतरावांचा हा जो काही आग्रह होता तो आग्रह, आणि म्हणून तमाशाचं लोकनाट्यांमध्ये रूपांतर झालेलं आपणास पाहावयास मिळतं. साहित्य, कला, नाट्य या सगळ्या क्षेत्रामध्ये यशवंतरावांनी मोठं योगदान दिलेलं आहे. नाट्यकलेला उत्तेजन देण्याकरता म्हणून 2.16 लाख रुपयांची योजना त्या काळामध्ये यशवंतरावांनी आणली होती. नाटकांच्या पुस्तकांना उत्तेजन देण्यासाठी बक्षिस द्यायला त्यांनी सुरुवात केली. हौशी कलावंतांचा नाट्य महोत्सव त्यांनी घडवून आणायला सुरुवात केली. खुल्या नाट्यगृहांची निर्मिती महाराष्ट्रामध्ये व्हावी यासाठी म्हणून यशवंतरावांनी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले. इतकंच नाही तर विपन्नावस्थेतील कलाकारांना आर्थिक सहाय्य देण्याचं काम हे यशवंतरावांनी सुरू केलं. त्यातूनच बालगंधर्वांच्या विपन्नावस्थेच्या कालखंडामध्ये 300 रुपये मासिक मानधन हे यशवंतरावांनी दिलेलं होतं. बडे गुलाम अली खान ज्यावेळेला 1961 मध्ये ट्यूमर झाल्यामुळे आजारी पडलेले होते आणि त्यांना वैद्यकीय खर्च करण्यासाठी मोठी रक्कम लागणार होती, त्यावेळेला यशवंतरावांनी संगीत मैफिलीचं आयोजन केलं आणि संगीत मैफिलीचं आयोजन करून त्यातून रुपये जमून 40,000 रुपयांची वैद्यकीय खर्चासाठी बडे गुलाम अली खानांना यशवंतरावांनी मदत केली होती. यामधून कलाकारांच्या प्रती, कलावंतांच्या प्रती त्यांच्या मनामध्ये असणारी जी काही एक भावना आहे ती भावना आपल्याला लक्षात येऊ शकते. रुजुत्वाची असेल, त्यांच्याविषयी असलेली ममत्वाची भावना असेल, ती यशवंतरावांच्या ठिकाणी जी आहे ती आपल्या लक्षात येते. रायगडाला जेव्हा जाग येते हे नाटक पाहिल्यानंतर काशीनाथ घाणेकरांचा तो संभाजीराजांचा जो काही एकूण भूमिका त्यांची, तो आविर्भाव, तो त्यांचा असणारा अभिनय पाहिल्यानंतर भारावलेले यशवंतराव रंगमंचावर गेले आणि काशीनाथ घाणेकरांना त्यांनी मिठी मारली आणि मिठी मारताना ते म्हणाले, वा शंभूराजे वा, असं म्हणत त्यांना मिठी मारून त्यांच्या एकूण कलावंतांचा असणारा गौरव हा यशवंतरावांनी केलेला आपणास पाहावयास मिळतो. आपण मुख्यमंत्री आहोत, आपण मोठे आहोत वगैरे अशा गोष्टी कधीच यशवंतरावांच्या मनामध्ये आलेल्या आपणास पाहावयास मिळत नाही. म्हणजे एक रसिक कलावंत त्यांच्यामध्ये जो दडलेला होता, साहित्याला प्रोत्साहन देणारा, साहित्य जगणारा अशा प्रकारचा जो एक कलावंत त्यांच्यामध्ये दडलेला होता, साहित्यिक दडलेला होता. त्यामुळे या महाराष्ट्राची आधुनिकता, आर्थिक आणि कृषी क्षेत्रात जशी प्रगती झाली त्याच पद्धतीने सांस्कृतिक क्षेत्रामध्ये, साहित्यिक क्षेत्रामध्ये, नाट्य चित्रपट कलेच्या क्षेत्रामध्ये जो महाराष्ट्र आज पुढारलेला आपल्याला पाहायला मिळतोय त्याचं सारं श्रेय हे यशवंतराव चव्हाणांना आहे, हे मला इथं आग्रहाने नमूद करावं असं वाटतं. वहिनींच्या बांगड्या हा जो मराठी चित्रपट होता, तो चित्रपट पाहायला स्वतः यशवंतराव वेणुताईंच्या सह गेलेले होते आणि वेणुताईंच्या सह गेल्यानंतर त्यांच्या रसिकप्रियतेची आपण इथं पाहू शकतो की काय चित्रपटांकडे पाहताना देखील, कलावंतांकडे पाहताना देखील त्यांची एक भूमिका आहे. ते असं म्हणतात की सुलोचनाबाईंनी, म्हणजे भूमिका सुलोचनाबाईंची त्याच्यामध्ये महत्वपूर्ण होती, सुलोचना मुख्य कलावंत होत्या, तर ते यशवंतराव असं म्हणतात सुलोचनाबाईंच्या विषयी, अहो आपली आई, बहीण आणि वहिनी असावी तर तुमच्यासारखी, असे एका चित्रपट अभिनेत्रीच्या बद्दल वाटणे ही काही समाजाची कमी सेवा आहे. म्हणजे समाजाची सेवा करण्याच्या बाबतीमध्ये, म्हणजे समाजसेवकांनीच केलेली किंवा राजकीयांनी आपापलं काम उत्कृष्ट रीतीने करणं ही देखील समाजाची एक सेवा आहे. ही जी काही एक भूमिका आहे, ही भूमिका यशवंतरावांची ती आपल्याला इथे पाहावयास मिळते. यशवंतरावांना लहानपणी, म्हणजे ज्यावेळेला विद्यार्थी दशेमध्ये यशवंतराव होते त्यावेळेला यशवंतरावांना असं विचारण्यात आलेलं होतं की पुढे जाऊन तू काय बनणार आहे, असं जेव्हा यशवंतरावांना विचारलेलं होतं तेव्हा बाणेदारपणे यशवंतरावांनी उत्तर दिलेलं होतं. ते असं म्हणाले नाहीत की मला पैलवान बनायचं आहे, कारण पैलवान होणं त्या काळात मोठं प्रतिष्ठेचं मानलं जायचं, पैलवानकीला महत्व होतं. मी इंजिनियर होणार आहे, मी डॉक्टर होणार आहे, मी अमुक तमुक होणार आहे, असं यशवंतराव म्हणाले नाही. यशवंतराव म्हणाले की मी यशवंतराव बनणार आहे, म्हणजे मी स्वतः माझ्यासारखा बनणार आहे, मला दुसऱ्यासारखं कोणासारखं बनायचं नाही. आपलं स्वतंत्र व्यक्तिमत्व, अभिरुची संपन्न अशा प्रकारचं जे यशवंतरावांनी बनविलं ते लहानपणापासून, विद्यार्थी दशेपासून त्यांच्यावर विठाबाईंकडून झालेले संस्कार असतील, त्यांच्या मोठ्या बंधूंच्याकडून झालेले संस्कार असतील किंवा समाजातून मिळालेल्या वेगवेगळ्या अशा प्रकारच्या गोष्टींच्याकडून झालेले संस्कार असतील. गांधीजी, शिवाजी महाराज असतील, गांधीजी असतील,
त्याचबरोबर आपण पाहतो शाहू महाराज असतील, पंडित जवाहरलाल नेहरू असतील, हे त्यांचे आदर्श होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, फुले आणि त्याचबरोबर विठ्ठलरामजी शिंदे यांच्यासारख्या समाजसेवकांनी, समाज धुरीणांनी जे काम महाराष्ट्रामध्ये केलं त्याच तत्वावर महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम जर कोणी केलेलं असेल तर ते यशवंतरावांनी केलं. यशवंतरावांच्या या सगळ्या कामाच्या बद्दल त्यांना खूप मोठ्या प्रमाणावर त्यांचा गौरवही झाला. लोकांची प्रचंड लोकांचं प्रेम, जनतेचं प्रेम त्यांना मिळालं. 1969 साली कानपूर विद्यापीठाने डॉक्टर ऑफ लॉ ही पदवी त्यांना दिली. 1970 मध्ये औरंगाबाद मराठवाडा विद्यापीठाच्या कडून त्यांना डॉक्टर ऑफ लॉ ही पदवी मिळाली. 1974 मध्ये शिवाजी विद्यापीठाने डॉक्टर ऑफ लॉची पदवी दिली. 1976 मध्ये मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीच्या मार्फत त्यांना डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी ही पदवी देण्यात आली. तसंच 1984 मध्ये पुणे विद्यापीठाकडून सन्माननीय डिलीट ही त्यांना मिळाली. 1984 मध्येच कृष्णा काठ या यशवंतरावांनी लिहिलेल्या आत्मचरित्रात साहित्य सम्राट न. चि. केळकर हा पुरस्कार मिळालेला आपणास पाहावयास मिळतो. यशवंतराव यशवंतरावासारखा होणार असं म्हणणारा माझा महाराष्ट्र आधुनिक विचारांवर आधारलेला असला पाहिजे, समतेवर आधारलेला असला पाहिजे, सामाजिक समरसतेवर आधारलेला असला पाहिजे. माझ्या महाराष्ट्रामधील समाज हा ऐक्यपूर्ण असला पाहिजे, त्याच्यामध्ये दंगली होता कामा नाहीत. मग त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, त्याकरता औद्योगिक विकास झाला पाहिजे, शेतकऱ्यांचा विकास झाला पाहिजे, त्याकरता धरणे बनली पाहिजेत. अनेक सगळ्या आधुनिक अशा गोष्टी ज्या ज्या म्हणून आहेत त्या माझ्या महाराष्ट्रात निर्माण झाल्या पाहिजेत. साहित्य सांस्कृतिक क्षेत्रामध्ये महाराष्ट्र माझा पुढारला गेलेला असला पाहिजे आणि एक सुसंस्कृत अशा प्रकारचा महाराष्ट्र राज्य हे निर्माण झालं पाहिजे. हे जे काही एक चित्र यशवंतरावांनी पाहिलं ते चित्र प्रत्यक्षात आणण्याचं काम यशवंतराव यांनी केलं. म्हणून एक अतिशय बहुआयामी अशा प्रकारचं व्यक्तिमत्व यशवंतरावांचं होतं आणि त्याचबरोबर या आधुनिक महाराष्ट्राचे ते शिल्पकार खऱ्या अर्थाने होते. अशा या अतिशय भव्य व्यक्तिमत्व असणाऱ्या, अतिशय उत्तुंग अशा प्रकारचं व्यक्तिमत्व असणाऱ्या यशवंतरावांच्या कृतीचा, यशवंतरावांच्या कार्याचा, योगदानाचा अभ्यास नव्या पिढीनं करणं अत्यंत आवश्यक आहे. नव्या पिढीला यशवंतराव काय होते, या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये त्यांचं योगदान काय होतं हे माहीत असणं आवश्यक आहे असं मला स्वतःला वाटलं. आणि म्हणून यशवंतरावांचं हे जे काही कार्य आहे ते यशवंतरावांचं कार्य आपल्या समोर ठेवण्याचा एक छोटासा प्रयत्न आज मी केलेला आहे. आपल्याला जर हा प्रयत्न आवडला तर जरूर हा व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आपल्या मित्रांपर्यंत, आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत, आपल्या समाजातील इतर सर्व घटकांच्या पर्यंत. यशवंतरावांचं हे जे काही अजोड अशा प्रकारचं, अमूल्य अशा प्रकारचं काम आहे ते काम पोहोचविण्याला मदत करा. एवढं बोलून थांबतो. धन्यवाद.